स्टेशन वरून कुठे? ट्रेन मध्ये. काय माहिती? अच्छा हा, हे घेऊन जा जा. हा घेऊन जा. माणसं फार जवळची होती. माणसं खूप एन्जॉय करत होती. आता ते बंद झालंय, माहित नाही वेळेचं काहीतरी असेल त्यांचं. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रीरूम व्लॉग्स आणि वेलकम टू माय न्यू व्लॉग ॲज वेल. आज आहे संडेचा दिवस आणि आज स्पेशल, आज पण काहीतरी स्पेशलच आहे. आम्ही बाहेर चाललो आहे. ॲक्च्युली टिटवाळाला जायचं आहे. थोडाफार सामान जो होता तो शिल्लक राहिलेला होता, तो तिकडनं आणायचा होता. तर 9:37ची आमची ट्रेन होती. जा 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 पटकन. आता सकाळी आमची तयारी पटकन झालेली आणि त्यानंतर आम्हाला एक दुसरं काम सुद्धा बघायचं होतं. तर त्याच्यासाठी आम्हाला पटापट आवरायचं होतं. आता बाळूची आंघोळ झालेली आहे आणि तो त्याच्या पप्पांबरोबर जातोय बघा ब्रेकफास्ट आणायला. हां जा जा. आणि आता ब्रेकफास्ट हे सगळं काढत आहे. तोपर्यंत ना बाळू आवाज कमी कर, आवाज कमी कर. 2 मिनिटासाठी आपण गप्पा मारूया. यंदा ना लेट आपल्याला झालेलं आहे. तर सगळ्यात पहिले आम्ही टिटवाळ्याला का जातोय हे मी सांगते. टिटवाळ्याला जी होती ना आमची गाडी जी होती ती तिथे ठेवलेली होती आम्ही, आणि नंतर आम्ही ती गाडी घेऊन येणार होतो. पण त्याची बॅटरी डाऊन झालेली होती. ते बॅटरी रिपेअरवाल्याकडे दिलेली होती, पण ती पावसामुळे वगैरे आम्हाला जाता आलं नाही बरेच दिवसापासून. त्याच्यामुळे आता आज पाऊस नाही आहे म्हणून आज आम्ही जातोय. तिकडचं काही सामानसुद्धा आणू गाडीमध्ये आणि गाडी पण घेऊन येऊ इकडे. आणि येता येता जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आम्हाला कल्याणला थोडं काम आहे तर ते पण कंप्लीट करून घेऊया. आणि लेट आम्हाला ह्याच्यामुळे झालं, कारण हे कारण हे आणि ह्याचे पप्पा. मी कुठं लेट झाली? हळू मारायचं सरक. हां हे उशिरा उठले, उशिरा गेले आणि तिथे रामेश्वरम कॅफेमध्ये असं सांगताय मला की खूप मोठी लाईन होती म्हणतायत. आणि मग आता 10 वाजून गेले म्हणून लेट झालं, म्हणून आपल्याला लेट झालेलं आहे. कशाला खोटं बोलतोय? नाही, कशाला बरोबर आले, तुम्हीच लेट झाले. चला, देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आम्हाला लेट झालेलं आहे. आज आमची जी फास्ट ट्रेन होती ती निघून गेलेली आहे आणि आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे आणलेला आहे. त्यांनी ब्रेकफास्ट वगैरे करून मग बघूया किती वाजताच्या ट्रेनने आम्हाला निघायचं आहे. कारण दुसरं पण काम आहे तिकडे. तर मी बघते आता. आणि मोस्ट झालं तर मी येताना जेव्हा आम्ही गाडी घेऊन येऊ ना तिकडनं, तेव्हा त्या गाडीमध्ये मी तुमच्याशी गप्पा मारेन. ओके चलो. तर अशा प्रकारे आम्ही आता निघालेलो आहे, सगळी तयारी वगैरे करून. हे बघा, हा ट्रेनमध्ये प्रकार असा झालाय की आम्ही काल डिसाईड केलं होतं की 6 लोकल्स आहेत. 9:37ची एक, 9:48ची एक, अशा 6 लोकल लागोपाठ होत्या आणि त्या फास्ट होत्या. पण आमच्या लेट होण्याच्या सवयीमुळे ना त्या सगळ्या 6 लोकल निघून गेल्या. आता शेवटी आम्ही 10:27ची एक लोकल आहे त्याच्यात जाण्याचा प्रयत्न करतोय. बघूया आता ऑटो वगैरे मिळते, किती वाजता मिळते त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके. आणि गाडी वगैरे येताना तर आम्ही गाडीनेच येऊया, आमच्या कारनेच येऊया. तर ते थोडं ट्रॅफिक वगैरे राहणार आहे तर लेटच होईल. बघूया आता किती वाजताची मिळते. आणि हे बघा, हे लकीली पहिल्या अटेम्प्टमध्ये आज ऑटो मिळालेली आम्हाला लगेचच. बघा, कुठे चाललो बेटा आपण? स्टेशनवर चाललो. स्टेशनवरून कुठे चाललाय? स्टेशनवरून कुठे? ट्रेनमध्ये. काय माहिती असं लेट होत आहे थोडंसं. बरं, स्टेशनला ट्रेनमध्ये जाऊ. ठीक आहे, लवकरात लवकर आम्हाला ऑटो मिळाली, खूप बरं झालं.
खूप शौक आहे आता आम्हाला ट्रेन भेटते. नेहमी सारखीच माती खातो आपण. स्लो ट्रेन समोरून निघून गेली. आता फास्ट ट्रेनसाठी अर्धा तासापासून भेटतो. पगार बदल तगडाचे भाई. नेहमीप्रमाणे. तर काय होणार आहे ऑफिसला? कोणत्या ऑफिसला जाणार तू? अच्छा, पप्पांची कंपनी आहे. सो आम्ही पोहोचलेलो टिटवाळा स्टेशनला. हेच ते स्टेशन होतं जेव्हा मी खूप स्ट्रगल करून इथून आम्ही आमच्या ऑफिसला जायचो. बघा हे आपला गणपती, अमृत सिद्धीचा गणपती येणार आहे 13 सप्टेंबरला. काय चालू असंच चाललंय इथे. काय आणि हे सगळे 5 दिवसांचे कार्यक्रम, कॅरम, महिलांसाठी विविध खेळ, किड स्पेशल, सत्यनारायण आहे सगळं. हे गणपतीचं जे आहे ना, मी दरवर्षी ते व्हिडिओ काढायचे आणि ह्या वर्षी आता आपण तिकडे शूट झालं तर माहीत नाही तिकडे काय आहे कसं आहे, पण आठवण तर नक्की येणार आहे. डेफिनेटली भरपूर आठवण येणार आहे. आता बाळू आहे ना, घेऊन येईल सामान. चलो हां, हे घेऊन जा. हां घेऊन जा. जातोय बाळू. बघा बाळू आहे ना, सामान वाहण्याची कामं करते छोटी छोटी. हेल्प करतो बाळू है ना. बाळूने किती हेल्प केली आज, खूप हेल्प केली. हां 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 घेऊन जा. ट्रेन बॅट घेऊन जा बरं तुझी. हां तर असं सगळं थोडंसं सामान घेऊन आम्ही निघालेलो आहोत आता कल्याणला थोडं काम आहे. आता काय काम आहे ना, मी सांगते तुम्हाला. वाजलेले आहेत 3:15. ॲक्च्युली काय झालं ना, ह्यांनी सांगून ठेवलेलं होतं तिथे जेवणाचं बनवून ठेवायला, पण आज इथे आदिवासी दिन आहे ना, तर तिथे मेळावा भरलेला होता, तर खूप ट्रॅफिक होती, त्याच्यामुळे यांना यायला लेट झालं. असंच होतं, कधीतरी आम्हाला उशीर होतो, कधीतरी ट्रॅफिकमुळे आम्हाला उशीर होतो. म्हणजे काहीतरी एक असतंच कारण उशीर व्हायला. हे बघा वरचं सामान आम्ही असं फिलअप केलेलं आहे पूर्ण गाडीमध्ये. थोडंसं आहेच अजून तिथे. आता बाकीचं जे आहे ते काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, ते सगळं भंगार आहे, तर ते फेकायचं, ते विल्हेवाट लावायला कधीतरी यावं लागेल आता. तर असं सगळं करून आम्ही निघालेलो आहे. आता कल्याणला आम्ही जाणार आहे, तर कल्याणला कशासाठी जाणार आहे ना तेही मी सांगेल तुम्हाला कल्याणला पोहोचल्यावर. ओके. एक गोष्ट होती की आता हे सगळं ना बघून बरं आम्ही आहे ना ॲक्च्युली कल्याणला आलो होतो एक महत्त्वाच्या कामासाठी. आम्ही माझ्या आईसाठी घर शोधायला आलो होतो. ॲक्च्युली त्यांचं असं चाललेलं होतं की इथे एक घर आपण घेऊया, तर पुढे मागे थोडंसं काहीतरी आपल्याला सपोर्टिंग राहील, म्हणून आमचा असा विचार चाललेला होता की त्यांना इथे घर पाहूया. तर विचार अजून चालू आहे, बघतो आहोत. जमलं, जसं जमलं तसं घेऊया, नाही जमलं तर मग तिथे स्टॉप. ओके. तर एका बिल्डरशी आम्ही कनेक्ट केलेलं आहे आणि आता ते येत आहेत आम्हाला इथे पिकअप करण्यासाठी. पिकअप म्हणजे ते फक्त घेऊन जाणार आहे त्या साईटवरती आणि ते आम्हाला सॅम्पल कार्ड करून दाखवणार आहे. तर बघूया, जसं आम्हाला आवडलं तर बघूया पुढे गोष्ट होईल. तसं काय अजून कन्फर्मेशन नाही आहे की घ्यायचंच आहे म्हणून, पण बघूया, विचार चालू आहे. ओके. आता तो येतो आहे, केव्हा येणार आहे, तर ते आल्यानंतर मग आम्ही जाऊया त्यांच्याबरोबर. आणि बाळू काय करतो तू? चलो. आम्ही आहे ना रस्त्याने येत होतो आणि यांनी जोगेश्वरी मिसळ घेतलेली आहे. बघा त्याची क्वांटिटी बघा आणि ती क्वालिटी पण बघा ना त्याची, कसली भारी आहे. मिसळ आहे, कांदा आहे, मटकी भेळ आहे, एकदम भारी आहे. नक्की ट्राय करा. गाडीत बसून खातोय.
बाळूला पण देते मी एक एक घास. बाळू घे जा. कशी आहे है ना? छान. हॅलो एव्हरीवन आणि जस्ट नाऊ आम्ही घरी आलेलो होतो. जस्ट नाऊ म्हणजे बराच वेळ झाला. आम्ही ते सामान वगैरे सगळं ठेवत होतो, त्याच्यामुळे बराच वेळ लागून गेला. आणि आल्यावरती मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर माझं एक पार्सल आलेलं होतं. ते फोन करून मला खाली बोलवलं आणि तो दुसरा पार्सलवाला आला, तर मला परत यावं लागलं त्या माणसाला वरती. तर सामान थोडंसं लावालावी केली आहे मी. फारसा काही सामान नव्हतं, बाळूचे कपडे होते, माझे काही डॉक्युमेंट्स होते, तर तात्पुरतं मी तिथेच ठेवलंय. आणि कसंच त्यांना वेळेअभावी काहीच जमत नाहीये मला. ओके, आता एक 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 आवडते मी काय असेल ते. ठीक आहे. हो, हे इथे आहे ना, मी आले तेव्हा भरपूर वाजत होतं काय काय गणपतीचं. पण आता ते बंद झालंय. माहित नाही वेळेचं काहीतरी असेल त्यांचं. पण आली तेव्हा भरपूर इथं ढोल ताशा वगैरे वाजत होता. तर गणपतीची तयारी चालू झाली सगळीकडे, त्याच्यामुळे इथेही कुठला गणपती आहे काय माहिती. वगैरे वळलं. हो हो, ते मध्ये घे बरं. ओवा कापूर. हा, आण 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 ते आण बाळू. हा, व्हेरी गुड. ठेव ठेव. कुठे ठेवतात? हा, सांडू नको, फक्त वाढीव कामं नको करू. हा, बरं. अजून समजलं. हे ना, हे आणले होते मी कपडे लावायचं, की जेणेकरून इथे असं खाली राहील. लोकल मधून आणलंय. असं आणलेलं होतं, CST लोकल मधून असं आणलेलं होतं. आणि ते मी असं टांगणार होती इथे छोट्याशा याला इथे, की जेणेकरून ते कपड्यांचे आपले छोटे छोटे कपडे असतात ना, ते मागून जातील इथे. प्रयत्न केला मग अशी, पण ते ना, ते डिस्टन्स थोडंसं त्याला असं ताणून लावावं लागतंय. तर मला असं विचारायला की मे बी ते कपडे टांगायला नाही, तर मी तर काहीतरी ना असं मस्त तिथे लाइटिंग वगैरे लावून, बाळूचे फोटोज वगैरे लावून, इथे जेव्हा बेड होईल ना, तर तेव्हा असं छान करेल इथे. हे अजून सध्या पुरतं तर तसंच आहे. असं बाळूचे कपडे वगैरे सगळं आणलेलं होतं आणि ते सगळं पडलेलं होतं. काय खाऊ घालायचं तुला? किंडर जॉय. पप्पा खाऊ घालतायत ना? चॉकलेट झाले. बर. काय? अरे बेटा, मला आता देवपूजा करायची ना. हा, तू करून घे. बाळूने होमवर्क पण फिनिश केला ना? होमवर्क फिनिश केला ना? आता ना ओम लवकरात लवकर होमवर्क फिनिश करतो. म्हणजे त्याला असं फारसा वेळच लागत नाही. आता पटपट झटपट पटापट असं होमवर्क तो फिनिश करतो. म्हणून मी हे त्याला आणलं. कसा खातोय? हा, बस. हा, हे टॉय आणलेलं बघा बाळाला. हे टॉय मिळालं. काय हे? रिंग. बाळू, हे बोट दाखव. अरे ही रिंग भेटली का? किंडर जॉय मध्ये ही रिंग भेटली. असे काही ना काही टॉयज भेटत असतात, म्हणून त्याला ते किंडर जॉय हवं. आणि हे काही पार्सल्स आलेत माझे. हे सँडल आहे आणि हे कुर्ता आहे माझा एक. हे सँडल होती ना, ऑफिसची सँडल खराब झालेली होती, मग ती ऑफिसच्या फॉर्मल वेअर वरती सूट होणार अशी ती आणलेली आहे मी. ठीक आहे. आता एक 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 चालू आहे. आता काम, स्वयंपाक वगैरे लावलेला आहे. आता आम्ही एक एक करतोय आमचं काय असेल ते. ठीक आहे. झालाय स्वयंपाक, झालाय ना? आता जेवण तर करायचंय ना? हा, बर. सो गाईज, असा होता आजचा थकव्याचा दिवस. खूप थकवा आलेला आहे. आणि रात्रीचे 11:15. कपडे एवढे पडलेला होता मोठा, त्याच्या सगळ्यांच्या घड्या करत वेळ लागून गेला. त्यानंतर सकाळची तयारी होती, ती भेंडीची भाजी कापून ठेवली की सकाळी मला एकदम भाजी करता येईल लगेच. कपडे वगैरे झाले, सगळं झालं. भांडी घासली संध्याकाळची.
हे सगळं करत करत भरपूर वेळ निघून जातो. हो हो बेटा. आणि ह्याच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकला कारण ह्याच्या डोळ्यानं बघा असं थोडं सुजलेलं होतं. हे बघा हा डोळा ना असं सुजलेला आहे जरासा. डोळ्याला सूज आलेली होती. हा सुकून गेला ना. झोप आता. असं करत आजचा दिवस गेलेला आहे. तर आम्ही आता झोपते मी आणि पुन्हा भेटते एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत गुड बाय. आणि मी ते सँडल्स वगैरे काही दाखवण्याच्या फंदात पडले नाही कारण मला भरपूरच उशीर झालेला होता आज. ओके. तर मी आता झोपते. आता माझ्यात अजिबात एनर्जी नाही आहे आणि सकाळी पण लवकर उठायचंय. ओके चलो बाय.